शालेय पोषण आहार कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी वर्तमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद लोहकरे यांनी साडी परिधान करत अनोखे आंदोलन करून शासकीय अधिकाऱ्यापुढे कामगारांच्या व्यथा मांडल्या। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व लेखा अधिकारी संतोष गोरे यांच्याशी शरद लोहकरे यांनी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली। वर्तमान कामगार शालेय पोषण आहार संघटना, शिवशक्ती शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस व ठेकेदार संघटना यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे हे अनोखे आंदोलन करण्यात आले। स्वयंपाकी मदतनीस यांना विनाकारण कामावरून कमी करू नये, वाढीव मानधन त्वरित खात्यावर जमा करावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधन नको वेतन द्या, संस्था कमी झाल्यास कर्मचाऱ्यांना इतर कामात सामावून घ्या, शाळा परिसराचे झाडलोट ग्रामपंचायत शिपायांनी करावी, स्वयंपाक करताना जखमी कर्मचाऱ्यांना पंचायत समितीमार्फत उपचारासाठी खर्च उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी वर्तमान संघटनेचे शरदराव लोकरे पाटील, शिवशक्तीचे अध्यक्ष भरत जाधव, कामगार संघटना पदाधिकारी डॉक्टर हरिश्चंद्र राऊत, उपाध्यक्ष संजय वैद्य, शौकत अली, शरदराव बदाने, नवनाथ पगारे, पंडित गवडी, अशोकराव सोनवणे, भूषण आहेर, मनीषा देसाई, माया देसले, दादाजी गोसावी, दीपक कापडनीस, बाळू मोरे, माधुरी शेलार, मदन याळीच, मोठा भाऊ देसाई तसेच संघटनेचे सभासद, कर्मचारी आदी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।